जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. माझ्याकडे आतापर्यंत मायनॉरिटीच्या स्कॉलरशिप ॲप्लिकेशन करण्याचा काही एक्सपिरियन्स नाहीये. स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट स्कॉलरशिप स्कीममध्ये एकही ॲप्लिकेशन या कॅटेगरीमध्ये मी केलेले नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त मी माझे ॲनालिसिस प्रेझेंट करणार आहे. मायनॉरिटीमध्ये नक्की कोणकोणते कम्युनिटी समाविष्ट केलेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेली नाही. मास्टर आणि PhD साठी पात्र असलेले अभ्यासक्रम दिलेले आहेत. पर्सेंटेज क्रायटेरिया दिलेला आहे जो की शासनाच्या बाकीच्या स्कॉलरशिपच्या तुलनेने खूपच सौम्य आहे. ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे. ऑफर लेटरचा क्रायटेरिया सुद्धा खूप रिलॅक्स ठेवण्यात आलेला आहे. कंडिशनल आणि अनकंडिशनल ऑफर लेटर इथे चालू शकते. उत्पन्नाची मर्यादा किती आहे, स्कॉलरशिप अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे त्याची माहिती या GR मधून तरी कळत नाही. स्कॉलरशिपच्या एकूण जागा किती असतील त्याबाबत माझ्याकडे माहिती आत्ता उपलब्ध नाही. जर भविष्यात उपलब्ध झाली तर एका नवीन व्हिडिओमध्ये ती माहिती देण्यात येईल. एकंदरीत पाहता ज्या स्वरूपाच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, माझा अंदाज आहे स्कॉलरशिपसाठी जेवढ्या जागा असतील तेवढे सुद्धा अर्ज केले जात नसतील. तर ही होती महाराष्ट्र सरकारच्या मायनॉरिटी कम्युनिटीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेची थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू.